फ्रेंशिला सोफिया हिचं 29 जून रोजी अपहरण झालं होतं आणि त्यानंतर हत्या करण्यात आली। आज सकाळी तिचा मृतदेह ठाण्यातल्या घोडबंदरजवळ गायमुख इथे सापडला आणि जिनं तिची हत्या केली तो क्लेरेन्स फॉन्सेका। त्याचा हा फोटो एक्सक्लुझिव्ह आपण झी24 तासच्या माध्यमातून पाहू शकताय। हा आरोपी आहे फ्रेंशिलाच्या मावशीचा नवरा अर्थात तिचा काका। ह्यानं या चिमुरडीची हत्या केली। नेमकी कुठल्या कारणामुळे त्याने तिची हत्या केली हे कारण अजून स्पष्ट झालेलं नाही। मात्र कौटुंबिक वादातनं ही हत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। ज्या दिवशी तिचं अपहरण करण्यात आलं त्याच दिवशी तिची हत्या करण्यात आल्याचं सुद्धा आता उघड झालंय। आपण अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, काय काय अपडेट्स मिळत आहेत? कशामुळे ही हत्या करण्यात आली हे कळू शकलंय? सुवर्णा, हा जो आरोपी आहे क्लेरेन्स फॉन्सेका, ह्याच्याबाबत इकडच्या लोकांना तशी काही जास्त माहिती नाहीये। लोकांचं एवढं म्हणणं आहे की वारंवार ही व्यक्ती या ठिकाणी यायची, कारण का ही जी फ्रान्सिला आहे तिचे काका आहेत, मावशीचा नवरा आहे। तिच्या मावशी हा संपूर्ण प्रकार जेव्हा घडला, जेव्हा फ्रान्सिलाचं अपहरण झालं किंवा फ्रान्सिला गायब झाली, त्यावेळी हे स्वतः दोघं नवरा बायको म्हणजे जो आरोपी आहे क्लेरेन्स फॉन्सेका हा फ्रान्सिलाच्या कुटुंबाबरोबर होता आणि सतत तो देखील अनेक ठिकाणी त्याने देखील चौकशी केली, पोलीस ठाण्यामध्ये गेला। म्हणजे आरोपी स्वतः पोलिसांबरोबर होता आणि त्याने संपूर्ण प्रकार केला आणि त्यानंतर तो पुन्हा इकडे आला आणि त्याने असं दाखवलं की मी या संपूर्ण प्रकारामध्ये कुठेच नाहीये। पण ज्यावेळी स्थानिक लोकांना कळलं, इकडचे जे फ्रान्सिलाचे शेजारी आहेत त्यांच्या काही मुलांनी जे तिच्याबरोबर होते त्यांनी सांगितलं की एक लाल कलरची गाडी होती आणि त्या गाडीतून तिला घेऊन गेले। त्यावेळी पोलिसांना कुठे संशय आला की या संपूर्ण प्रकारामध्ये या कुटुंबातल्या कोणीतरी जवळचा व्यक्ती आहे। त्यावेळी त्यांनी अनेक लोकांची चौकशी केली। त्याच दरम्यान त्यांनी क्लेरेन्स फॉन्सेका, त्यांची बायको आणि यांची पण चौकशी केली, पण सुरुवातीला त्यांनी काहीच सांगितलं नाही। 4 दिवसानंतर जेव्हा पोलिसांनी पुन्हा एकदा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी ज्या ठिकाणाहून फ्रान्सिलाचं अपहरण झालं त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा सर्च करून पुन्हा घटनाक्रम त्यांनी केला। कशा पद्धतीने तिकडचे काही मोबाईल त्यांनी ट्रेस केले, काही नंबर ट्रेस केले, त्यावरून त्यांना माहित पडलं की क्लेरेन्स फॉन्सेका या ठिकाणी होता आणि त्याने जो पोलिसांना जबाब दिला होता त्यावेळी तो कुठे होता, त्यामुळे तफावत आढळली आणि पोलिसांना कुठेतरी संशय त्यांचा 1% पुढे वाढला आणि त्यांनी जो क्लेरेन्स फॉन्सेका जो होता त्याला ताब्यात घेतलं, त्याची चौकशी केली आणि त्याला पोलीस खाक्या दाखवला। तेव्हा त्यांनी कबूल केलं की जी फ्रान्सिला आहे तिचं अपहरण मीच केलं होतं आणि तिला या ठाण्यामधल्या जे गायमुख आहे घोडबंदर रोडवरचं त्या ठिकाणी तिचा मृतदेह टाकलेला आहे। हे काल रात्री साधारण 2:30 ते 3 वाजता पोलिसांना कळालं। पोलीस तात्काळ 2 टीम घेऊन घटनास्थळी रवाना झाले होते, पण त्या ठिकाणी त्यांना नीट काहीच त्याला सांगता आलं नाही, कारण त्याचं म्हणणं होतं की त्यावेळी तो खूप घाबरलेला होता आणि त्याने त्या परिस्थितीमध्ये याच कुठल्या भागामध्ये फ्रान्सिलाचा मृतदेह टाकलाय। ही संपूर्ण जेव्हा पोलिसांना त्यांनी सांगितला, पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी त्या मुलीची जी आहे तो जो मृतदेह तो पाहिला। अतिशय गंभीर ती जी मुलगी होती त्या मुलीवरती गंभीर जखमा आहेत। त्याच पद्धतीने तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आलेली आहे। एवढी क्रूरता ह्या क्लेरेन्सने दाखवलेली आहे। मुळात हा संपूर्ण वाद काय आहे? सुरुवातीला फक्त कौटुंबिक वाद सांगितला जातोय, पण याही पुढे जाऊन काही आणखीन कारणं आहेत का? अगदी बरोबर, हे पुढच्या काळात स्पष्ट होणारच आहे। धन्यवाद अजित या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल। नवी मुंबईच्या ऐरोली इथून अपहरण झालेल्या फ्रेंशिलाचा मृतदेह ठाण्याच्या घोडबंदर इथल्या गायमुख भागात आढळला। कौटुंबिक वादातून तिचं अपहरण करून हत्या झाल्याचं समजतंय। या प्रकरणी पोलिसांनी फ्रेंशिलाच्या मावशीचा नवरा क्लेरेन्स फॉन्सेका याला अटक केली। त्यानंच फ्रेंशिलाचं अपहरण करून तिची हत्या केल्याचं समजतंय। धक्कादायक बाब म्हणजे फ्रेंशिलाची मावशी गेल्या 3 दिवसांपासून फ्रेंशिलाच्याच घरी होती, तर क्लेरेन्सही कालपासून तिच्या घरी होता। तिच्या घरात आता काय स्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। 29 जून सोमवारी संध्याकाळी 5:45 वाजता ऐरोली सेक्टर 8A मधील एका मुलीचं अपहरण झालं। एकविरा दर्शन ही सोसायटी आहे, या इमारतीत राहणाऱ्या एका फ्रान्सिला नावाच्या मुलीचं अपहरण झालं। अपहरणामागे काय कारण होतं काही कळलं नाही। याच ठिकाणी साधारण 5:45 वाजता तिच्या शाळेची बस न्यू हॉरिझन पब्लिक स्कूल जी आहे त्या पब्लिक स्कूलची बस तिला नेहमी या ठिकाणी सोडायला येते आणि ती याच रस्त्याने या एकविरा दर्शन इमारतीमध्ये 3ऱ्या माळ्यावर राहणारी फ्रान्सिला रोज जाते। पण 29 तारखेला असा काही प्रकार घडला की संध्याकाळी फ्रान्सिला घरीच पोचली नाही। या संपूर्ण प्रकरणानंतर जी फ्रान्सिला आहे तिचं अपहरण झालेलं आहे। एक
लाल कलरची गाडी आली होती आणि त्या लाल कलरच्या गाडीतून फ्रान्सिलाला कोणीतरी घेऊन गेलं असं प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. संपूर्ण तपासामध्ये पोलिसांना कुठेतरी डाऊट आला, कुठेतरी संशय आला की या संपूर्ण प्रकरणामध्ये जवळचे नातेवाईक किंवा कोणाच्या जवळच्या व्यक्तीचा हात आहे. मी पाहू शकता त्या ठिकाणी जी गर्दी जमलेली आहे लोकांची, त्याच ठिकाणी फ्रान्सिलाचं अपहरण करण्यात आलं होतं. एक लाल कलरची गाडी आली होती, त्या लाल कलरच्या गाडीतून फ्रान्सिलाचं अपहरण झालं असं इकडच्या जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी सांगितलं. पोलिसांनी 3-4 दिवस तपास केला. शेवटी त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांच्याच घरातील एक व्यक्ती आढळली, ते म्हणजे फ्रान्सिलाचे काका. फ्रान्सिलाच्या मावशीचा हा नवरा होता ज्याने फ्रान्सिलाचं अपहरण करून त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे रात्री तिची हत्या केली आणि ठाणे येथील घोडबंदरजवळ जे गायमुख आहे त्या ठिकाणी तिचा जो मृतदेह तो टाकला. त्या ठिकाणी त्याने गळा लावून हत्या केली. त्याचबरोबर त्याला इतका संताप होता की त्याने तिच्या शरीरावर अनेक जखमा केलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये नेमका जे फ्रान्सिला आहे, तिचे काका जे आहेत क्लॅरेन्स, तिचा नेमका असा काय राग होता किंवा असा काय वाद होता की त्याने ह्या लहानशा मुलीचा इतकी निर्घुणपणे हत्या केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश अजित मांढरे, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.